श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्दूतद्वारा पंढरी अदिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा. पुढे ग्रंथ बोलविका. मागिले अध्यायी अनुसंधान. भरतरीस आले विरक्तपण. गोरक्ष जतीचे समागमे करुण. गिरणार अचळा पोचला परी रात्रंदिन. लेहुनी स्नेहाचे अपार रत्न. तेने करुणी उभयंता जाण. सुशोभित पै झाले यावरी गोरक्ष 3 रात्री. राहता झाला गिरणार पर्वती. मग पुसुनी श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालिला परी अत्रे सुत. म्हणे बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्र वत्सम मध्ये हाते. भेटला नाही बहुत दिवस तरी तयाची भेटी माझे चक्षु. परम भुकेले योगदक्षु तरी त्या अनुनी मज प्रत्यक्षु. भेटवी का जीव लगा ऐसी ऐकता दत्तात्रेय वाणी. भेटविन म्हणे गोरक्ष मुनी. मग श्री दत्तात्रेय चरणान मुनी. निगता झाला गोरक्ष श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरुण. चालता झाला गोरक्ष नंदन. एरीकडे राया कारण काय करी महाराजा. नाथ दीक्षा देहुनी त्यासी मौळी स्थापी वरद हस्तासी. चिरंजीव पद देहुनी त्यासी अक्षय केला महाराजा. जोवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी. ऐसे वचन वागुत्तरी प्रसादाते ओपिले. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास. ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतर नादी संगीतोत्तर. वैद्य अश्वरोहिणी अपार गाढ आदीच होता तो. कोकशास्त्रादी नाटक कळा चातुर्य भाष्य बोल रसाळा. मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा. या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला अत्री नंदन. वातास्त्रादिक जलद पूर्ण अग्नि अस्त्र सांगितले. कामास्त्र धर्मास्त्र वातकर्षण. वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण. नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन. ब्रह्मास्त्रादी उपदेशी देवास्त्र काळास्त्र आणि मोहन. रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण. निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण. स्तव नास्त्रादी सांगितले. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र. विभक्तास्त्रादी मानव अस्त्र. विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र. सकळ अस्त्रादी उपदेशी. यावरी शस्त्र विद्या सगण. पूर्वी होता राव निपुण. त्रिशूळ फरश अंकुशमान. धनुष तोमर असीलता. परज मुद्गर बरसी. मांडुक चक्रे गदा उद्देशी. दारुक यंत्रे शस्त्रे सी बरसी. कुठरादिकी प्रवीण. ऐसा शस्त्र विद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण. त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखे लादला. मग ते विद्येसी अर्थ शेवटी. की कोंदण विराजे रत्न तगटी. मग त्या हेमावटी मोल काय बोलावे. की सुगंधित मलयागर त्या मिश्रित झाले. मृगमद केशर मग त्या गंधाते वागुत्तर. कवण अर्थी बोलावे असो विद्या संपन्न. भरतरी ते करुणी अत्री नंदन. उपरी साबरी व्यक्त करुण सदनाते पाठवी. नाग पन्नग उभय ठाई सकळ देवते तया प्रवाही. मित्र कुडासनी वेडुनी मही पाठवित महाराजा. मग तेथे जाऊनी भरतरीनाथ साधिले सकळ 52 वीरांते. जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशा वारी येले. मग सकळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊनी अत्री नंदन बद्रिकाश्रमी पातला. तेथे वैसवुनी पूर्ण तपासी. मग घेऊनी गिरणार पर्वतासी. राहते झाले सुखवस्तीसी मच्छिंद्र मार्ग विलौकित. तो एरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत. परम आवडी आनंद भरित मच्छिंद्राते भेटला. उपरी चरणी ठेवुनी माथा म्हणे महाराजा आनंद भरिता. तुमच्या भेटीची शुदा नितांत कामानळू दाटला. तरी तयाची घेऊ भेटी आनंदे होड दाटला पोटी. जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमे लहरी उचंबळे. ही सोमाते कुमुदपती भेटी चुंबक काम वांछिती. तो याये त्रिविध मूर्ती कामी नली भेटीसी. ऐसी गोरक्षकाची ऐकता वाणी तोही पडला काम वेष्टपणी. म्हणे वस्ता माझा स्वामी पाहू ऐसे वाटतसे. मग काही दिवस तेथे राहुणा करीते झाले उभय गमन. वैदर्भ देशीचा मार्ग धरुण गमत असती उभयंता. तो कौंडिन्य पुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेती. तो तेथीचा शशांक रूपणात कोपलासे स्वसुता. कोपला परी चौहट आत दुता हाती ओपनी सुता. खंडित करुणी पदहस्त चौहटा ते टाकिला. यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती. तो कोपतया कवण अर्थी सुतावरी पेटला. तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा. गुणत्व ठेवणी ग्रंथी भोजा प्रांजळपणी असावा. ऐसे एकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान. तेथीचा राव शशांकर नाम प्रज्ञावंत धार्मिक. धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्वस्त यश करी कीर्ती. ऐसा असुनी शशांकर नोपती परी संतती नसे त्या. संतती नसे तेने करुणा. राव पेटला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राज्य कारण.
छत्र सिंहासन नावडे, नावडे आसन वसन शयन, नावडे अन्नोदकादी पान, नावडे चातुर्य भोगादी गायन, कळा कुशळ गुणस्वी सदा विराजुनी एकांत स्थानी, कौशलतेची करी घोकणी, तो एके दिवशी मंदाकिनी, कांता बोले राया ते, म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा, धाक धरिता संतती कामा, परी लाट रेषेच्या विधी उपमा, नसल्या व्यर्थ का धाक, तरी सर्वज्ञा सहज स्थिती, चित्त मिरवा प्रांजळवर्ती, व्यर्थ कांचनी शरीराप्रती, न भंगू द्यावे अनलाते, राया वडवानळ चिंता क्लेश, शरीरा साहुनी हरी प्रज्ञेस, प्रज्ञेविन संसार ओस, होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी, परी राया बोधना वाटे मनी, चित्त दरी व्यग्र कांचनी, संसारवल्ली सोडीन, दिवसानुदिवस अति थोर, नावरे चिंता वैश्वानर, मग एके दिवशी अति निष्ठुर, शिव आराधू बैसला, मंत्रिका ते पाचारुण, वैभव केले त्या स्वाधीन, सवे स्वल्प दूत घेऊन, दक्षिण दिशे चालिला, रामेश्वरा काम वरुण, जात शिवा ते करू प्रसन्न, तो मार्गी चालता कृष्णा संगमा, तुंगभद्री भेटला, तेथे राहता मुक्कामासी, शयन करिता निशीशी, दशकर पंचानन स्वप्नासी, एवनिया बोलत असे, म्हणे राया संसारवल्ली, तव चित्तदरी चिंता व्यापली, तरी याची ठाई संतानवल्ली, प्राप्त होईल तुझ राया, परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिती, संगम चिमट्यात तटक्षिती, अपरणे सहित माझी मूर्ती, नित्य अर्ची त्या लिंगी, लिंग अर्चिता सकाम कामा, स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा, यावी नखंती जावया तुम्हा, अन्य उपाय नसेची, ऐसा स्वप्नी दृष्टांत होता, त्याची आवडे नरेश चित्ता, मग मित्र डोह संगम सरिता, जाऊन या विलोकी, तो जुनाट लिंग दिसले तेथ, होते तटी प्रतिष्ठे रहित, रावे पाहुनी सप्रेम भरित, प्रतिष्ठेत मिरविले, मिळवुनी पंचोपचारक, तया उभवुनी प्रेम धोंदिक, प्राण प्रतिष्ठा करुणी आरचक, तया ठाई मिरवला, तया लागी उत्साह थोर, भावने रक्षी रामेश्वर, परी कीर्ती ध्वजे संस्कार, अपार लोक मग येती, करुणी हराचे जय जयकार, अखंड होता नामी गजर, जय जय शिव संगमेश्वर, ऐसे लोक भोभाती, परी तया निकट मध्यक्षिती, भद्र संगम ग्रामवस्ती, तया माझी भूदेव जाती, एक असे प्राज्ञिक, मित्राचार्य तयाचे नाम, वेदपाठकी उत्तमोत्तम, तयाची दारा शरेयु नाम, पतिव्रता आगळी, आगळी परी संतती विना, दोघे होती अतिक्षीण, मग ते उभयंता सुलक्षण, त्याच शिवा अर्चिती, ऐसे लोटता काही दिवस, तो स्वर्गी वर्तले काय कथेस, सर्व गण मिळवणी सभेस, शिवा बैसले वेष्टुनी, सुधाम अति मनोहारक, रत्न जडित ते हाटक, तरी धा मनोहे वैडूर्य विकासिक, शिवसभा मिरवतसे, ऐसी सवेते काळी, वैसरी असतागन मंडळी, सुरोचना अप्सरा चंद्रमौळी, पाचारिता पै झाला, तवती सुरोचना देवांगणा, वेगी एवणी सिद्धांगणा, मदनांतकाच्या लागुनी चरणा, नाट्यपरी वहिवटली, नाट्ये करिता चातुर्य गायना, चतुर्थ स्वरी परम संपूर्ण, तानमानी संकेत दावण, नृत्य करी आगळी, परी नृत्य करिता भावनेत, भावना कल्पी स्वचित्तात, की स्मरारिते होऊनीरत, काम भावने निवटावे, ऐसी कामने पेटुनी कामा, परी काम दाटला शरीर हुगमा, तेने करुणी नाट्ये उत्तम, नृत्य करिता सांचरली, चाचरणी पाहुनी अपर्णाकांत, तिची भावना आणुनी चित्तांत, म्हणे कामिन कामा आणला ते, पेटली ही अप्सरा, तरी अहंकार विलक्षणा, योग्य नव्हे ही कामिना, तरी इथे सुलभ जन्म, देवनिया रथ व्हावे, ऐसी कल्पना आणुनी चित्ती, बोलता झाला पशुपती, म्हणे सुरोचने कामचित्ती, तुझा माते समजला, तरी तू ऐसिया भ्रष्टपणी, शीघ्र पावसी मृत्यू अवनी, भद्र संगमी जन्म घेऊनी, विप्रकुशी मिरविसी, मित्राचार्य पिता तया नाम, माता शरयू परम सुगमा, तियेचे कुशी तुझ जन्म, मानव देही मिरविका, ऐसे वदता झाला अंत, सुरोचना भयभीत, चित्ती म्हणे स्वर्गच्युत, हीन देवे झाले मी, हा चित्ती उदिले देव मांदुस, तेथे उदिला दैवे खईस, देवी इच्छल्या शिवरतीस, अलाभाते मिरवले, आहाजी करू जाता एक, प्रारब्ध घडवी अनेक, करी कवळीता रत्नमाणिक, काचमणी निवडिला, ऐसी सुरोचना चित्ती चिंतुना, करीती झाली म्लान वदना, उपरी तिने स्तुती स्तवन, शिवा लागी आरंभिले, म्हणे महाराजा कैलासपती, नंदी वहना चक्रवर्ती, विश्वपाणी सर्वांगी विभूती, व्यक्ता व्यक्त अससी तू, हर्षांकुश कदा तोमर, डमरू चक्र कपाल पात्र, ही शोभती दशकर, रुंड मुंड भूषणिका, भाळी इंदू कबरी गंगा, श्वेतवर्णा करिसी योगा, वस्ती सुलक्षे आवडे नगा, पूर्ण जोगा साधावया, तरीही उमा माया धवा, देवा श्रेष्ठा महाभावा, विज्ञान धारणी अनुभवा, महादेव तुझ म्हणती, तरी आता प्रज्ञावंता, चुकर माझी वारी व्यथा, भोळेपणी वारुणी चित्ता, उशापाते वदावे, ऐसी ऐकुनी तियेची वाणी, तोषला मृडानी वर मणी, म्हणे सुरोचने तुते अवनी, प्राप्त होईन निश्चये,
परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझी या अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानाते तू येशी हाची माझा वर उशाप तरी खेदाते करी लोप ऐसे बोलता गणार्णव भूप चालती झाली उर्वशी भद्र संगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरीर कांते वरिता काम दृश्य झाली जठराते पुढे लोटता दिवसाणू दिवस पूर्ण होता 9 मास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेल्हाळ परिती ठाईची उर्वशी कौनान वर्णवे स्वरूपाशी बालार्क किरणी सतेज राशी कणक पंकजा मिरवतसे चंद्राणिनी आकर्ण नयन खंजरीट कलिका दैदीप्यमान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरितसे जिचे दंत माणिकवर्णी अदर विकासत सुहास्यवदनी दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकजा मिरवतसे पवळ देठी अदर भार सरळ नासिक पवन स्थिर परम तेजवंत वस्त्र पाहुणी चंद्र राजतसे चंपक मालती सुवासमाला की मलयागरे दिधरी कळा ऐसे गंधा षटपद मेळा गुंजावया धावतसे एक कोश वनांत तरु होती ते सुगंधित मृत्तिका करुणी मृगमदास सरसर परते म्हणविती ऐसी परी गज गामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊनी 12 वर्षे पवित्र पाणी कदंबा ऐसे मिरवतसे परिती कदंबा शुभाननी 12 वर्षे इंद्रिय दमनी पितापती ते पडता यत्नी परिती नवरी भरत्याते सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यान आसनी शयनी काया वाचा अंतकरणी शिववेदे वेदली शिवार्चनी तातमाता जाती नित्य उभयंता तया संगे लावण्यलता कदंबा ही जातसे बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शन तियेसी होत पुढे होता वयस्थित शिव स्वतः अर्चितसे ऐशी लोटता 12 वर्षे तो कोणी एके सुदिन दिनास ग्रही सांडुणी तातमातेस शिवालयी गेली ते तवते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा ते संचार करीत एकटपणी शुभांगी जय जय हर म्हणुनी वाणी मस्तक ठेवी मही लागुनी ते समयी मृडानी वरती लागुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्ततेत शिव पंचानन पाहता झाला ती एक कारण परिती धारा सुलक्षण मुखमंडनी देखिली जैशी चपळा तेज भरित शिवधामी लखलखित तिथे पाहता अपर्णात कामवेष्टनी पडियेला मग हास्ययुक्त होऊनी कुमारतात मनी इच्छा व्हावे रत ऐसे योजनी चपळवंत धरू पाहे ती चपळा परितो शिव तेज खाणी धावता देखिला जैसा तरणी तेने करुणी भयभीत होऊनी पळू लागे कदंबा शिवालया ते सोडूनी बाहेरी इति झाली विप्रकुमरी परितो शिव कामातुर ते मागे धाविन्नला पुढे कदंबा मागे भव उभयंता मही ते घेती धाव धाव घेता असता शिवे जाऊन या स्पर्शिली परी शिवस्पर्श होता तिथे सांडी मानव तनुते सुरोचना अप्सरा होऊनी त्वरित स्वर्गाप्रती चालेली परी एकीकडे शिव कामाचा उजळीला पाड ठाव सांडुनी इंद्रिय पाड द्रवला महीते द्रवता मही पाटी पाहता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले परी पूर्वी पासून ते समही पर्वत घन तेने प्रवाही कृष्णा संगमनी रेतपात मिरवला पर्जन्य काळी तो अचाट जात होता कृष्णा पात्रात ते संधित राव सुबट स्नाना लागी मिरवला स्नान करुणी शशांगर तटी वैसला होवोनी स्थिर स्नान संध्या सारोणी समग्र अर्घ्य प्रदानी प्रवर्तला करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले अंजुळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला परीन लागता क्षण सकळ अवयव दैदिप्यमान राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनु ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत अयोनी संभव सुत प्रताप दक्ष मज झाला तरी हा कोणी मही अवतार असेल विरिंची हरिहर वाचस्पती सहस्रनेत्र अवनीवरी उतरला ऐसा आनंद मानुनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळक कवळवणी हृदयाव्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्थ पतिव्रता ती एकरी बाळ ओपिता पाहुनी तेही आनंदे रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिदला आहे उमाकांते तरी पालन करुणी महिते पुत्रवती मिळवे का ऐसे ऐकुनी नरेंद्रवाणी परम हर्षली मंदाकिनी मग अति स्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदयी कवळीला लाभितांची स्तन मुखासी पन्ना आला स्तनासी संस्कारोनी कृष्णाग्रनावासी द्वादशावेदिनी स्थापिले यावरी राव शिवापासून निगता झाला मग तेथून कौंडन्य ग्राम अपूर्वस्थान येऊनिया पोचला यावरी दिवसाणू दिवस कृष्णाग्र पावला 10 वर्षे मग विवाह चिंता शशांगरास स्नुष्णारूपी दाटली मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करुणी नुपणात देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी हुजावया परिराव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी अवश्य म्हणून मंत्रिक वृंद
जात देशाते समुच्चय वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नाना क्षेत्र राज्य पाहुणी कुमारी बाह्य मंत्री नैनी परी कृष्णागराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्नतयांत कोणी एक आढळेना रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूपगुण असता घटित समान उभयंताचे येईना ऐसे परी सांगोपांग कोठेही दिसेना शुभ मार्ग अति श्रमोनी लागवेग स्वस्थानासी पातले रायासी भेटुनी सांगती वृत्तांत ही कन्यारत्ने अपरिमित गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा द्विसंवत्सर लोटले काजा परी कन्यारत्न चोजा नातळे ऐसे झालेसे ऐसे रायाते मंत्री सांगुण पाते झाले आपुली स्थानी या उपरी षण्मास दिन लोटून गेले तयापाशी या उपरी कोणी एके दिवशी कृतांत मृत्यू होय येऊनी महेशी घेऊन गेले मंदाकिनीशी परत्र देशा कारणे मग सुशरीर मंदाकिनी राये शशांगरे पाहुनी परम विवळ झाला वियोगे करुणी शोकार्णवी दाटला परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही असो उचंबळोनी शोक प्रवाही हुंदकिया संपादी उपरी उत्तर क्रिया करुणी रावसेवी सिंहासन त्यासही लोटल्या सवस्वर पूर्ण सात दशा उरकली उरकली परी कामिनी विना राया चित्ती न वाटे कल्याण कामानळी पंचप्राण व्याकुळ भाऊ होता ती परी रावतो इंद्रिय दमनी कदा न पाही विविचार म्हणी मग मंत्री कासी बोलावणी निकट वैसवी आपुल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देशभ्रमणा परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळले का मंत्री म्हणे जे नुपणात कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना उपरी मंत्री का बोलत जरी सुता लागी ना उतरे घटित तरी आमचे नामी घटितार्थ शोध शोधुनी पहावा मंत्री होण्याची पुरोहिते टिप्पणी आणली आहेत लिखिते तरी त्याते पाचारुणी संबंधाते विलोकिनी वाहिजे पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारींची टिप्पणी पाहत तो चित्रकुटीचा अनुपणात घटितार्थ आवडला नामजया भोजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत तया नामी आले घटित मग पाचारुणी मंत्री काते तया स्थानी पाठविले मंत्री जाऊनी चित्रकुटासी पुन्हा भेटुनी भुजध्वजासी वृत्तांत सांगुनी सकळ रायासी लग्नपत्रिका काढिली लग्नपत्रिका आणि भृत्य लिहुनी पाठविले अर्जदास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहुनी राव संतोषत मग सरंजामी जाऊनी तेथ लग्न सोहळा उरकला मग ती कांता घेऊनी राव पाहता झाला आपुला ठाव उपरी दिवसेंदिवस थोरीव भुजावंती झालीसे त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत एरीकडे सप्तदश वर्षात कृष्णा गुरु मिरवला परी भुजावंती अंतपुरात धाम उभविले एकांत अगम्य जितके रायाते तितुके ती मिरवत असो एकांती भुजावंती सापत्न सुताची ऐकिव उक्ती होती परी दृष्टी व्यक्ती एकमेकाते पाहती ती तो कोणी एके सुदिनासी राव गेला मृगयेसी कृष्णा गुरु धामासी वेदुनिया पाहत असे सहज वावडी घेऊनी हाती चित्तरंजवी खेळा निघुती तो एरीकडे भुजावंती धामावरी आलीसे राजकिशोर पाहुनी नैनी दृष्टी वंचली सुता लागुनी तेने वेष्टुनी पंचबाणी परिचारिके बोलत म्हणे पैल धामाप्रती वावडी उडवी वाताकृती त्याते पाचारुणी उत्तम गती स्वधामाते आनवेगे ऐसे एकुणी दासी वचन पाती झाली राजनंदन रायासी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वरियेला तरी महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे तियेचे भेटी राव ऐकुनी कर्णफुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देत सेवका हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज साले सदनाप्रती जात आनंदे करुणिया राये करुणी आणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयासी लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन उगवला मज आज वसा ते माऊली कोणी करुणी पान्नावली तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झालीसे ऐसा आनंदोत्साह चित्ती मानुनी जातसे नृपती सहज साली सदनाप्रती जाऊन या पोचला तवती दारा उपरी वरी येता पाहिले कृष्णागरी खाली उतरुनी शेण गुहारी पाहती झाली वेल्हारी शेण सदनाचे धरुणी द्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली परी हस्त संकेते रायाप्रती दावी सदनाते आपल्या घरी दासी जात भेट करुणी उभयंता एरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणोनी परी ती बाळा मदन बाळी वेष्टिली होती कामानळी तिने चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवितसे सुते केला नमस्कार परी तीनवते यावर ते पाहून या कृष्णागर मना माझी चाकाटला परी निकट झाली या त्या वास गेली जाऊनी धरी हस्तास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे रिजविका राया तव स्वरूप अर्ककांत द्रवते झाले कामानळात तरी चिते विन जाळू पाहत शांत करी महाराजा ऐसे एकता तेचे वचन
राव कोपे क्रोधे करुण म्हणून सेवनी राहसी कारण सावजा परी काय हो तू प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुडी बुद्धी वरिसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा हा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परम चांडाळा नेने अनर्थास बंडाळा जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णागर आसोडून सालीला आपुला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला एरीकडे भुजावंती सुत ऐसे समजता चित्ती परम भयाचे व्याप्ती दासी लागे पाचारी म्हणे बाई ओ झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सापत्न नंदन अर्थ ओंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झाली या प्राणघात मिरवेल सखे मम देही तरी आता विष घेऊन तेव्हा वाटते आपुला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटतसे विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी ना तरी वाचल्या विटंबिनी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हेत मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारिलगे मारिल्यास सर्व लोकांत बाई गे होईल अपकीर्त म्हणतील रांड परम कुजात भ्रष्ट बुद्धी पापिनी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारांत सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणची ऐसी तिथे बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती ते पुढील अध्यायी भक्ती सार ग्रंथी श्रवण करा सौते हो तरी हा ग्रंथ भक्ती सार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमार मालू नरहरीचा मिरवितसे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर 33वाध्याय घोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 33वाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।